किती परिस्थिती आहे या सगळ्या पाहणीमध्ये काय आढळून आलेलं आहे? अंधेरीचा सबवे आहे, पुढे मिलन सबवे पण आहे, पुढे मिलन सबवे पण आहे. अनेकदा आपण पाहिलंय 2005ला जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यानंतर आपण अनेक ठिकाणी ब्रिमस्टोनचे प्रकल्प पूर्ण केले. 2 प्रकल्प अजूनही बाकी आहेत, माहुल आणि मोगरा. 2 प्रकल्प गेल्या 4 वर्षात का त्याची सुई हल्ली नाही किंवा त्याचं पान का हल्लं नाही त्याचा सत्ताधाऱ्यांनी पण आता उत्तर द्यायला पाहिजे. कारण ज्यावेळेला माहुलच्या जागेचा प्रश्न होता गोवंडी, त्यावेळेला जागा शिफ्टिंग आपण करत होतो, त्यावेळेला बिल्डरला जागा देत आहेत आरोप झाले. हरकत नाही, आरोपाचे आम्ही खंडन केलेले आहेत आणि करत राहू, पण मग अजून का नाही आलं हा एक पहिला प्रश्न. त्याच्यानंतर आता जो काल पाऊस पडला अगदी कितीतरी कमी मिलीमीटरचा पाऊस होता आणि एकंदर पावसाची क्षमता येण्याची ही नेहमीच वेधशाळेने दाखवल्यानंतरही अनेकदा वेधशाळेला सुद्धा निसर्गाने चकवा दिलाय आणि प्रचंड पाऊस पडलेला आहे. आपण कमी पडो जास्त पडो पण आपण तयारीत असलं पाहिजे ना. आज मला आश्चर्य वाटतं, ज्या आयुक्त मॅडम आज आहेत आम्हाला आनंद आहे कारण त्यांनी उपायुक्त म्हणून उपायुक्त नाही अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलं आणि त्याच आज आयुक्त म्हणून पदावर बसले. त्यांनी आयुक्त म्हणून भिडे मॅडमचं कौतुक होतं सगळीकडे आणि केलं पाहिजे. चांगल्या गोष्टीला आम्ही कौतुक करतो. ज्या मोनो मेट्रोच्या वुमन म्हणून त्यांची एक प्रसिद्धी झाली आहे, परंतु ती प्रसिद्धी आहे म्हणजे मी सगळीकडेच अगदी सगळ्या उत्तराला मी हे असं होत नाही. भिडे मॅडमच्या प्रशासन सांगता 105 आम्ही टक्के आम्ही म्हणजे 100% खरं आपण पण बाबा हा कुठून नवीन शोध लागलाय 105 हरकत नाही, 105 तर 105. महापौर मॅडमनी तो वेगळाच शोध लावला 80%. उपमहापौर सांगतो 70%. काय चाललंय काय आन्सर कोण? मला आठवतंय कोविड काळ असताना तो संपत्या क्षणी नंतर ज्या व्हिजिट झाल्या त्यावेळेला मिलन सबवे असेल, हे असेल, हिंदमाता असेल, गांधीनगर असेल, मोठे मोठे स्पॉट जिथे मुंबईचा ईस्टर्न वेस्टर्न किंवा सिटी अख्खं ब्लॉक होऊ शकतं त्याच्यावरती आपण उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून आदित्य उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून भूमिगत टाक्यांचं प्रपोजल दिलं. भूमिगत टाक्या आजही बऱ्यापैकी काम करतायत. उदचन पंप ज्याला आपण उपसा पंप मराठी, त्या उपसा पंपांची संख्या वाढवली. गेल्या वर्षी 2025ला प्रशासक होता त्या काळामध्ये हे सगळे अतिरिक्त आयुक्त तेव्हा पण होते, फक्त डिझेल आणि डिझेलला पैसे दिले नाहीत म्हणून पंप चालू नाही झाले आणि मुंबईकरांना पावसाच्या पाण्याचा मुंबई खाली गेलेला फेस करावं लागलं. आजही आपण बघतोय, रील बघतोय, फेसबुक बघतोय, इंस्टाग्राम बघतोय, प्रशासन वेगळं बोलतंय, सत्य परिस्थिती वेगळी आहे आणि बघणारे त्याच्यापेक्षा म्हणजे कुठले गॉगल बिगल लावलेले होते त्यामुळे कदाचित ते काय असं मी काय त्यांचे चित्र पाहिले नाहीत. उघड्या डोळ्यांनी पाहिलं का सत्य परिस्थिती काही सांगता. 4 वर्ष पण तुमच्याच ताब्यात होती मुंबई. चला आम्ही 25 वर्षात तुम्ही बरोबर असूनही तुमच्या म्हणण्यानुसार भ्रष्टाचार झाला, तुम्ही असूनही डोळे कान नाक सगळं बंद, आम्हीच फक्त जागे होतो. मग 4 आणि आत्ता काय तुम्ही काय केले? दिवे लावले, कशासाठी आरोप करता? 4 वर्षात सगळी यंत्रणा बंद होती, फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महानगरचा आयुक्त आणि ती टीम काम करत होती ना, का नाही करून घेतलं? या
बघा आदित्य ठाकरे पॅटर्न वापरणार ते आता आमचं नाव पॅटर्न झालं आदित्य ठाकरेंचं. बरं झालं. 500 कोटी म्हणजे का तुम्हाला का 500च्या 5 नोटा वाटल्या का? मागणी करणं आणि वापरात आणणं. पहिलं फिजिकली पाहिलंय का? फिजिकली पाहिलंय का? जागा आहे का? जागा असली तर ती नेण्याची यंत्रणा ती किती खर्चिक होणार आहे कशासाठी? मग आम्ही तुम्हाला सांगतोय खारं पाणी गोडं करा, डिसॅलिटेशन करा, कमी पैशात मुंबईकरांना जास्त सोयी द्या. कोटीच्या कोटी उड्डाणं हवी आहेत. 4 वर्ष केली उड्डाणं, आता पण तेच. म्हणजे कमी ह्याच्यात मुंबईकरांना फायद्याच्या गोष्टी नाहीच का? ज्या वेळेला पाणी भरत होतं 2 तासासाठी एक, तेव्हा तुम्हीच बोंब मारणारे होते ना. आता तुम्हाला कळलं की हे ॲक्च्युअली प्रॅक्टिकली काय आहे ते. तेव्हा झोपा काढून बोलत होता का? सत्ताधारी गणेश कणकरेंनी काल उत्तर दिलं. ते म्हणतात की 15 मे जरी मुंबईत पाऊस झाला तरी सुद्धा या ठिकाणी पाणी कमी गरजेचं आहे. पूर्ण मुंबई कमी गरजेचं आहे आमचं म्हणणं पावसाळ्यात. मी तुम्हाला मागच्या वेळेला पण एकच उत्तर दिलं होतं. लढाईच्या आधी तलवारी मॅन करणं ही यांची आदत आहे. तलवारी मॅन केले कारण त्यांना कळून चुकलंय महानगरपालिका इतकी सोपी नाही. उड्डाणं घेणं सोपं आहे पण उड्डाणाबरोबर प्रॅक्टिकली काम करणं कठीण आहे. आणि तरी आम्ही सांगतो तुम्ही सोबत असूनही नाही म्हणताय. पण 25 वर्षात आम्ही मुंबईकरांना अनेक सुखसोयी दिल्या आणि त्या आज मुंबईकर जर तुम्ही हा सोशल मीडिया मांडता, सोशल मीडियाच्या खालचे आलेले मुंबईकरांचे जे काय कमेंट्स ते वाचा, तुमच्या होणारे मीम्स वाचा किंवा बघा, कळेल तुम्ही कुठे आहात. पर्याय काय आता? पाऊस पडला त्यामुळे अंधेरी सफे भरला, मात्र अजूनही खरा पावसाळा सुरू व्हायचा आहे तेव्हा मुंबईची हालत आहे. बघा 2022ला आम्ही जेव्हा भूमिगत टाक्या ओपन केल्या आम्ही ईस्टर्न आणि वेस्टर्नला पण आमचं म्हणणं होतं की आपण भूमिगत टाक्या फक्त जागेची शोधाशोध आणि खर्चिक बाब कशी असेल. आता तुम्ही पण तेच उत्तर देता. पण 4 वर्षात प्रशासकाला तुम्ही उड्डाणं घेतली. सगळ्या आमदारांची कोटीच्या कोटी उड्डाणं झालेली आहे. आमदार निधी दिलेला आहे. त्याचं काय झालं ह्याचं उत्तर श्वेतपत्रिका काढून द्या ना मुंबईकरांना. तुम्ही कोविडचं बघताय ना तेही घ्या, तेही घ्या, हेही द्या. कालपर्यंत हाच नाला ज्या नाल्याची तुम्ही पाहणी केली तो पूर्ण कचऱ्याने भरलेला होता. आज तुम्ही इथे व्हिजिट करणार होतात म्हणून हा सगळा गाळ जो आहे किंवा कचरा जो आहे तो काढलेला पाहायला मिळतो. मला एक बरं वाटलं, डर अच्छा है. दुसरे काही महत्त्वाचे प्रश्न. मुंबई महानगरपालिकेला 500 कोटींचा फटका बसण्याचा ठरवलं. ते दुकानांची नोंदणी शुल्क आहे गेल्या काही वर्षांमध्ये घेतली जात आहे. त्यामुळे जवळपास 500 कोटींचा फटका वारंवार आमचे पत्रव्यवहार असतील आणि त्याला तेच सांगतो ते दुकानदारांचं मला वाटतं 97 वगैरे ह्या काळात ते बंद केलं होतं. हां 2017. त्याच्यानंतर प्रशासन का झोपी जातं ह्याची उत्तरं आमच्या सोबत असलेल्या भाजपालाही मिळाले नाहीत, आम्हाला पण नाही मिळालं. की आत्ता उत्तरं सगळ्यांनी प्रशासनाने अगदी भिडे मॅडम ज्याप्रमाणे मुंबईच्या पाण्यावर आता वक्तव्य करतायत त्याच्यावर पण त्यांनी वक्तव्य करावं. नाहीच केला, नाहीच केला. घोडे बाजार आम्ही नाहीच केला. लायकीने निवडून आले. घोडे बाजार कोण करतो? ज्याची लायकी नाही तो करतो. बरोबर बोलतोय. काही खरं तर मुंबईमध्ये अनेक समस्या लाईट करण्याचे घेऊन येत आहेत. गावमध्ये गावकऱ्यांना ना आता बेस्टने जवळपास 20 कोटी रुपये खर्च केले आहेत ते सामान खरेदी करण्याचे. तुमच्या माहितीसाठी सांगते, अदानीची सुपारी आता बेस्टच्या अध्यक्ष म्हणा किंवा बाकी आणि सुपाऱ्या घेतल्या आहेत अदानीच्या. ज्या लोकांनी मागणी पण नाही केली की आमचे मीटर बदला, त्या सोसायटीमध्ये माझ्याकडच्या 8 सोसायट्यांकडे मी विरोध केला. चांगले मीटर असताना का बदलताय?
अदानीची सुपारी घेतली आहे आणि अदानीचा रुपया वाजवायचा आहे. ते सगळे हे मुंबईकरांनी जागृत व्हावे. चांगले मीटर आहेत, नादुरुस्त असतील तर तुम्ही करा, पण ह्या BSTला ते दुरुस्त करू देऊ नका. BSTच्या अध्यक्षापासून सगळ्यांनी सुपारी घेतली. आपला या दौऱ्याला स्थानिक केली आहे. 25 वर्ष सत्ता पालिकेत आणि 10 वर्ष स्थानिक आमदार तर तुला म्हणतात. मग मी तेच म्हटलं ना, कानानी भैरा मुका आंधळा अशी परिस्थिती 25 वर्षात तुम्ही होते का? पहिला ह्याचं उत्तर द्या, मी बाकीचं उत्तर देते. मागच्या 4 वर्षात तुम्ही प्रशासक म्हणून बदलात, तुम्ही काय केले त्याची श्वेतपत्रिका दे बा, आमची पण देतो. पुढे चला नाही केला ना, वरून घेतो ना आम्ही, इथून घेतो तो. मेरे बैठने का मतलब ये बाइक